अगं हे पिवडे पिवडे गाडी थांबव पिवडे. झालं का तुझं कुठं ना करून? हा तुझी वाट बघून बघून माझी वाट लागली. अगं थांब की, कुठलं कुठं ना करून आलीस ते तरी सांग. वीरूच्या घरून. काय रे देवा, अगं हे पिवडे तुझं काय चाललंय का हे? मला ना आता फार कटाळा आलाय बघ तुला हे सांगून सांगून की वीरूच्या मैत्रीचा ना सोडून दे. आवाज कमी करा आधी. काय चाललंय हे बघ. काय नाही तुझ्या हाताला लागणार ग, कशाला उगाच दगड डोकं आपटतेस तू? काय झालं? कुणी दगडावर डोकं आपटलं? काय विचारतोय आम्ही? जग्गू दादा ते पियू आंदोलनाला गेली होती ना, तर तिकडं काय करायचं ते तिला कळलं नाही, म्हणून मी आपलं तिला म्हणलं की कशाला दगडावर डोकं आपटतेस. ते तर होणारच होतं. लई जबाबदारी घेऊ वाटली होती ना की मी तुझ्या मध्ये येणार नाही. मग काय केलंस आज? काय गरज होती तुला आंदोलनाची जबाबदारी स्वतः खांद्यावर घ्यायची? दादा रे, मी जर डॅडीसनी म्हणलं असतं की जबाबदारी तुला द्या तर दिली असती वय त्यांनी. मी जाऊन आले, शेतकऱ्यांना भेटून आले आणि मला कळलंय माझ्याच्याने नाही होणार आहे. मग आता लगेच जाऊन सांगतेस नाही? काय सांगायचंय कुणाला? काय नाही डॅडी, ते दादा मला सांगत होता की आंदोलन असले की काय काय करायला पाहिजे. ज्यांना कळतं त्यांनाच विचारावं माणसांनी, नाहीतर सगळ्याचीच माती होती. त्यांना आमदारकीच्या निवडणुकीला आधीच माती खाल्ली ना, त्यांनी न बोललेलेच बरं. पडलो तरी इज्जत आहे आम्हाला, पण ज्यांना धड नीट उभा राहता येत नाही त्यांना कसले सल्ले विचारताय पिऊ तुम्ही? ठीक आहे, आमच्या मदतीशिवाय हे आंदोलन कसं यशस्वी करताना हे बघतोच आम्ही. काय करणार तुम्ही? काय करणार? ही असली धमकी आहे ना तुमच्या हाताखालच्या पोरांना द्यायची, आम्हाला नाही. ही धमकी नाही, ओपन चॅलेंज आहे. लई डावललंय तुम्ही आम्हाला. आमची ताकद काय ना ते आता आम्ही दाखवतोच तुम्हाला. तुमच्या विरोधकांपेक्षा भारी पडणार आम्ही तुम्हाला, हे ध्यानात ठेवायचं. आमच्या घरात राहून आमच्याशी गद्दारी करायची असेल ना तर बाहेर पडायचं इथनं. तुमची हिम्मत कशी झाली आमच्या विरोधात जायची? चल डॅडी, काय करताय तुम्ही दोघांनी? हे घर आहे, पक्षाचं ऑफिस नाही. त्यामुळे 24 तास इथं राजकारण करायला बंद करा. डॅडी, तुम्ही तरी मी हात जोडते तुमच्या दोघांपुढे. या घरात राजकारणाला घेऊन भांडण बंद करा. कंटाळा आलाय मला तुमच्या दोघांच्या रोज रोजच्या भांडणाचा. आणि जर काही असंच चालत राहिलं ना तर एक दिवस मी घर सोडून जाईन इथनं. कधीतरी नेता म्हणून नाही तर बाप मुलावानी वागा. हे तुझ्या बापाला सांगायचं, आम्हाला नाही. आमच्याशी राजकारण खेळणं बंद करा. अरे दादा, डॅडी, आमचं खाऊन आमच्यावरच गुरगुरतोय बेनं. समजावा त्याला. पिवडे आता दोघांनी कसं समजवणार ग तू? वैताग आलाय मला वैशू या दोघांच्या वागण्यात. दोघांच्या मध्ये ना सँडविच झालंय माझं. एकाला समजवायला जातो दुसऱ्याला राग येतोय. आता कोणाची बाजू घ्यायची मी ह्यामध्ये? अगं पिवडे, तुझ्या घरी आधीच टेन्शन झालंय ग.
त्यात तू बाहेर जाऊन अशी कुठं ना करतेस? काय गरज होती का तुला वीरूच्या घरी जायची? हा, हे सगळं वेगळं आहे ग वैशे. त्याचा आणि याचा काही बी संबंध नाही. आणि नमस्ते. बरं झालं तुम्ही आलात. माझं एक काम आहे तुमच्याकडे आणि ती आज रात्रीच करायचं आहे. आता काय करायचंय तुला? कळेल तुला लवकरच. आता त्याच्या पलीकडे पण काहीतरी सांगत जा. साठे अगं हे पिवडे, काय हे? कोणी दोस्ती करत नाही म्हणून असं वागतं का? होय, आता दोस्तीसाठी कुस्ती खेळलीच पाहिजे. होय वीरू भैया, ती अंकुशराव पाटलाची पोरगी तुमच्या घरी आलती होय? अरे नुसती आली नव्हती, माझा ताल्यान ठेचात गेली आहे ती. त्या पुरीचं काय करावं ना, ती कळणं झाले मला. जिथं भेटेल का तिथं नुसतं मला दोस्ती दे, मला दोस्ती दे, मला दोस्ती दे. अरे लय राव दोस्तीचा पाडा लावलाय तिने. हा ना, मग करून टाक की डन. असं कुठे बिडन करून टाकायचं असतंय वय? लाका तिथे एक स्क्रूडीला हाय ती हाय, तुझं बी झालंय का? तुम्हाला सांगतो, ती आहे ना माफी कशी मागत होती माहितीये का? एकदम गुरमीत. आणि दोस्ती कशी दम दिल्यागत. हायला आशेने दोस्ती सोड, तिला कोण बडीशोप बी द्यायचं नाही. हार पण फार वाईट टाकायला लागतं पुरीचा. अरे रे, एवढं वाईट आहे घ्यायचं काय त्यात? तू समजतोस ना, एवढी पण वाईट नाही ती पोरगी. तुझंच काहीतरी चुकत असणार आहे फिक्स. होय, माझंच काहीतरी चुकत असेल वय. काय बेट्या बोलतोयस तू? हा, आणि तुला लय पार घे रे तिची. दोस्त माझाच का तिचा? बघ की पोरगा कसला येतो याला तिचा. अरे काय चुकीचं बोलतोय ना ग्या? अरे अंकुशराव पाटलाची पोरगी असून ती एवढं नमतं घेती, मग मनानं किती रॉयल असेल विचार कर. अरे तुमची विरोधक असून सुद्धा तुमच्या घरात घुसली. अरे लय डेअरिंग बाजपूर घ्याय ती. अरे तू वाघ असला ना तरी ती वाघीन आहे, वाघीन. अरे लय भारी दोस्ती होईल तुमच्यात. ए, तुम्हाला आधीच सांगितलंय ना मला त्याची दोस्ती बिस्ती काय करायची नाही म्हणून. मला हीच कळणं झालंय, तुम्ही माझे दोस्त आहे का दुश्मन रे? हा, असं विरोधकांना जाऊन मिळालाय. मला खरं सांगा बरं का, तुम्हाला तुम्ही 500 रुपये दिलेत ना? हा, तिचा एवढा पुळका येतोय तुम्हाला? ठरव, तुम्ही बसा तिचा गुणगान, मी चाललो. अरे वीर्या, अरे वीर्या नाही काय बोलत, थांबे. चिडल्या ना लाखाती. काय काय गरज होती, काय गरज होती त्या पोरीचा विषय काढायची? नेत्तीला पिल्लांदा आधी. तुम्हाला लाखात चापकाचे फटके दिले पाहिजेत, तुडावला पाहिजे एकदा. ए ना घ्या, जरा थंड घे. एवढे वेळ तूच त्या पोरीची कड घेत होतास, मला सांगतोय. वीरूभाईला काय आपण समजवू, पण त्या पोरीचं काय? ती ग बसणारातली नाही. होय, ही पोरगी विरूभाईच्या दोस्तीसाठी काय ना काय तर कांड नक्कीच करणार. व्हायला का असं बी होऊ शकत. आम्ही ना घासत नाही, घासायला लावतो. आधी प्रेमानं समजवतो, नंतर विनंती करतो. आणि तरी बी समोरच्यानं नाही ऐकलं ना तर डायरेक्ट उचलून निघतो. हे असलं नाक घासणं बिसणं ना
आमच्या रक्तात नाही. तुम्ही असाल झडपी अध्यक्ष, पण मी बी अंकुशराव पाटलाची पोरगी आहे. आता ह्या काय करते तिथं? आता घरात जाऊ तर वाट बघावी लागणार, नाही तर म्हणजे सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरत. अगं कांचन, एवढ्या गारट्यात इथं का फिरतेस? चल बघू आत. त्या अंकुशरावच्या पोरीची जिरवल्याशिवाय मला झोप नाही यायची. अगं येळ आली की जिरवशीलच की तू तिची. हा चल बघू आत. त्या पोरीने झोपच उडील्या माझी. आज पृथ्वीच्या नादाला लागून त्या पोरीला घरापत्र बोलवलं नसतं तर ती उलट बोललीच नसती मला. हे सगळं आपल्या पृथ्वी आणि निशामुळे झालंय. अगं कांचन, तू एवढी पट्टीची राजकारणी, स्वतःच्या हिमतीवर झेडपी अध्यक्षाचं पद मिळवलंस आणि विरोधकाला चारी मुंड्यात चित कसं करायचं तुला बरोबर कळतं. तरी मी तू ह्याच्या सांगण्यात कशी काय आलीस? तीच तर कळना ना, अशी कशी मी माती खाल्ली. आज त्या नवरा बायकोनी असं काय माझ्या डोक्यात भरवलं ना, मला विचार करायला वेळच मिळाला नाही. बर जाऊ दे, तू त्याच्यावर आता जास्त विचार करू नको. चल बघू आत. अगं थंडी किती वाजते. थंडीपेक्षा त्या पुरीचे शब्द लागलेत माझ्या मनाला. माझ्या समोर आज पतोर मान वर करून बोलायची कुणाची हिंमत होत नव्हती. ते आज ही पोरगी मला दम देऊन गेल्या. ती परत कधी माझ्या तावडीत घावायला पाहिजे. नाही तिच्यावरनं घाणा फिरवला तर नावची कांचन सूर्यवंशी नाही मी. कांचन जाऊ दे, तू ह्याचा लई विचार करू नकोस. चल बघू आत. तू हा विषय सोडून दे आता. कसा सोडून देऊ? मी बदला घेतल्याशिवाय माझ्या डोक्यातनं जाणार नाही हा विषय. हे सगळं ह्याच्यामुळे झालंय. माझी झोप मोडून स्वतः कसा साहेबासारखा घोरत पडलाय बघा. अगं कांचन, काय बी झालं की त्याच्यावर ढकलायची गरज आहे का? हा आता त्यानं काय केलं? तुम्हीच तर त्या पोरीला बोलवायला सांगितलं होतं ना. आली का त्याची माया? घ्या त्याचीच कड घ्या. हे सगळं त्याच्यामुळे झालंय. त्यानं शान खाल्लं नसतं ना तर हे सगळं झालंच नसतं. आधीच तो अंकुशराव बॅनरला शान फासलं म्हणून माझ्यासमोर शानपणा करून गेलाय आणि आता ही त्याची पोरगी. ते काय नाही, आता पाणी लई गळ्यापतोर आलंय. मी शांत बसणार नाही. जे काय व्हायचं ते होऊ दे. विर्या, ए विर्या उठ. अगं त्याला कशाला उठवतेस? अगं झोपलाय तो. तू पहिलं शांत हो बघू. चल उद्या सकाळी आपण त्याच्याशी बोलू. तू पहिलं आज चल बघू. चला. हा कांचन, अगं कोण नाही तिकडं. कुत्र बित्र असेल. तू चल बघू आत. कांचन अगं चल आत.
बर जा आता तुम्ही, झालं आपलं काम. मी बघते याचं काय करायचं. अगं मी तुमच्या मदतीचे मी थांबतो मग मी तुमच्या नाही, त्याची गरज नाही. तुम्ही याला इथं आणून सोडलं ना, तीच लय झालं माझ्यासाठी. जा आता. ठीक आहे येतो मी परत काय काम असलं की सांगा मग येतो मी मग. होय, नक्की सांगेन. जा आता. ओके ओके. ए अरे एवढी काय वळवळ करतोस, वाईच कळ काढ. थांब, सोडती तुला. जास्त नको करू बर का, सोडणार नाही मी तुला. सोडतच नाही. डोक्या पडलेस का तू? हा, का तुझ्या मेंदूत पाणी झालंय का? देव जेव्हा मेंदू वाटत ना त्याच किरण भरायला गेली तू. हा, मला अशी तू उचलून आणलायस ती. ए मी नाही आणलंय तुला उचलून, तू मला इथं उचलून आणायला भाग पाडलायस. काय म्हणले होते मी तुला? आधी मी प्रेमानं समजवती, नंतर विनंती करते, आणि तरी बी समोरच्यानं नाही ऐकलं ना तर डायरेक्ट उचलून आणती. ऐकलं नाहीस ना माझं, म्हणून उचलून आणलंय तुला. चल आता जशी माफी दिली होतीस ना तशी दोस्ती दे पटकन, मग सोडते तुला. दोस्ती आणि तुझ्याशी? अरे हाड, एवढं बी वाईट दिवस आले ना माझ्यावर की तू अशी दोस्ती करायला लागेल मला. आणि हे बघ, मला आहे ना लई दोस्त आहेत. तुला एकदा सांगितलंय मी, मला तू अशी दोस्ती नाही करायची म्हणजे नाही करायची. पण मला करायची आहे ना. तुला दोस्तीचा अर्थ तरी माहितीये का ग? दोस्ती ना कमवायची असते, अशी वडून तळून एखादं लादण्याची गोष्ट नाही. ती जीवाला जीव लावणारी आणि मित्राच्या आनंदात त्याला डोक्यावर घेऊन मिळणारी असती ना, ती असती दोस्ती. आणि त्याच दोस्ताला जर कोणी त्रास दिला तर समोर त्याची जिरवणारी असते दोस्ती. अगं दुःखात सावरणारी आणि संकटात जगाशी दोन हात करणारी असती ना, ती असते दोस्ती. काळजातला जाळ आणि उरातली आग असती दोस्ती. आणि ती होती, करायची नसती, आणि एकदा झाली ना सोडायची बी नसती. बघ, तूच आता म्हणलास ना की एकदा दोस्ती केली की सोडायची नसती म्हणून, मग तू का सोडलीस? दोस्ती केली होती ना माझ्याशी. हे बघ, मी तुला ह्या आधी बी सांगितलंय, मी दोस्ती अंकुशरावच्या घरात काम करणाऱ्या पुरीशी केलती, अंकुशरावच्या पुरीशी नाही. ती मीच होते ना. पण हे बघ, आपली दोस्ती तुटून आहे ना म्हणून मी खोटं बोलले होते तुझ्याशी. त्याची एवढी मोठी शिक्षा का देतोयस मला? मला मान्य आहे, माझी ओळख मी लपवली आहे तुझ्यापासून, पण मी कधीच खोटपणाने नाही वागले तुझ्याशी. माझ्यासाठी आपली दोस्ती खरंच सच्ची होती वीरू. त्यामुळे तू मला दोस्त मान, नाही तर नको माणूस, पण मी तुला दोस्त मानलं. अशी जबरदस्ती करून ना एखादं पाळलेलं जनावर पण माणसावर प्रेम करत नाही. तू तर दोस्तीच्या वार्ता करतेस, जी लय मोठी गोष्ट आहे ती तुझ्या नशिबात नाही. तुला खरं सांगू का, तू कोणाशी दोस्ती करण्याच्या आणि कोणाची दोस्त होण्याच्या लायकीचीच नाहीस. ती आज तू दाखवून दिलेस. त्यामुळे माझ्यासोबत दोस्ती करण्याचा विषय ना कायमच्या डोक्यातून काढून टाकायचं. आणि एक लक्षात ठेव, जर माझ्या घराच्या आजूबाजूला कधी दिसलीस तर लय अवघड करी. माझी दोस्ती तुझ्या नशिबात नाही, उगाच माझी दुश्मनी तुझ्या नशिबात घेऊ नको. बोललो तर बोल.